वाळू माफिया सुरू झालेला आहे। खडकपूर्णा धरणातून शेकडो ट्रकांची रात्री वाळूची स्मगलिंग होते आणि सगळे अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांची याच्यामध्ये मिलीभगत आहे। जिल्हाधिकारी आणि एसपींना आम्ही आता ही जबाबदारी दिली आहे की त्यांच्याकडे जर अवैध उत्खनन नसेल स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार राहणार। त्यामुळं जिल्हाधिकारी आहेत त्यांना मी सूचना देणार आहे की अवैध चोरी अवैध वाळू चालणार नाही। उलट जे नवीन वाळू धोरण आलं यामध्ये एकूण वाळूच्या 10% वाळू ही स्थानिक वापराकरता शिल्लक ठेवायची आहे। एकूण ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आहे ती वाळू स्थानिक वापराला पूर्ण अवेलेबल करायची आहे। घरकुलाकरता, स्थानिक घर बांधकाम करता, स्थानिक त्या ठिकाणी बांधकामे करण्याकरता, नगरपालिकेचे ग्रामपंचायतचे जे काही सरकारी बांधकामे आहेत त्यांच्याकरता ही वाळू उपलब्ध करून द्या असं वाळू धोरण आहे। पण नवीन वाळू धोरणाची पालन न करणे त्यामुळं काही चोरी चालू आहे। यामध्ये मी एसपी आणि जिल्हाधिकारी चर्चा करणार आहे। 3 तालुक्यामधून वाळू साहेब आपला जनसंवाद आज चिखली येथे मी जनतेची निवेदनं स्वीकारलेली आहे। सर्व निवेदनकर्त्याच्या निवेदनावर आम्ही कारवाई करून आमचे जिल्हाधिकारी RDC आणि आमचे कार्यालयीन अधिकारी एकत्र बसून सर्व निवेदनावर कारवाई करणार आहे। कुठल्याही व्यक्तीचं जे निवेदन आहे ते अशा अपेक्षित आहे त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण कारवाई आम्ही करू। या भागाचे आमदार श्वेताताई महल्लेजी यांनी मला एक विनंती केली होती की जेव्हा मी चिखली प्रवासात असेल तेव्हा तहसील कार्यालयामध्ये एक भेट द्यावी। आज मोठ्या प्रमाणावर जनतेने आपले प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नाला सरकार न्याय देईल।